काँग्रेसच्या उमेदवार शोभा बच्छाव यांचा आज उमेदवारी अर्ज दाखल होत आहे आणि त्यांचा उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात आज धुळ्यामध्ये आलेले आहेत। आपण त्यांच्याशी बोलणार आहोत। सर, काय सांगाल? गेल्या काही दिवसांपासून काँग्रेसमध्ये मोठ्या प्रमाणात नाराजी नाट्य सुरू होतं, परंतु आपण काही दिवसांपूर्वी भेटल्यानंतर हे नाराजी नाट्य कुठेतरी दूर झालंय का? आपल्याला काय वाटतं? असं आहे की डॉक्टर शोभा बच्छाव यांचा आम्ही अर्ज भरतो आहोत, आज उमेदवारी अर्ज, आणि सर्वजण त्यामध्ये सहभागी झालेले आहे। असं इच्छुक असतात, थोडंसं होतं कधी कधी, सगळ्या पक्षांमध्ये होतं। काही पक्षांना अजून उमेदवारी अर्ज जाहीर होत नाही, ही पहा ना, आता शेवट आलाय तरी उमेदवारी अर्ज डिक्लेअर होत नाही त्यांचे उमेदवार, ही परिस्थिती आहे। चार गोष्टी घडतात त्याच्यात, ते हा साधारणतः भागच याचा आहे, राजकारणाचा याचा एक भाग असतो। इच्छुक असतात, काही आता अडचण राहिली नाही, सगळेजण जोमाना कामाला लागलेले आहेत। नक्कीच जर बघितलं तर मनसेतर्फे काँग्रेसचा पंजा ही निशाणी बदलण्याची मागणी करण्यात आली आहे, काय सांगाल? त्यांनी निशाणी याच्याकरता बदला म्हणले की ते पोलीस याच्यावर तो पंजा दिसतोय, त्यांचं कौतुक याचं केलं पाहिजे की त्यांनी असं नाही सांगितलं की माणसांच्या हाताचे पंजे झाकून ठेवा, सगळ्या जनतेचे पंजे झाका हे म्हटले नाही, याचा आनंद आपण मानला पाहिजे। नक्कीच जर आपण बघितलं तर मनसेतर्फे जी मागणी करण्यात आलेली आहे त्यावरती बाळासाहेब थोरात यांनी उत्तर देताना चांगलं झालं की हाताचा पंजा हा माणसांचा झाकण्याची त्यांनी मागणी केलेली आहे, अशा पद्धतीने त्यांनी मनसेवरती टीका केलेली आपल्याला बघावयास मिळत आहे। धुळ्यावरनं भूषण आहे रे, साम टीव्ही न्यूज। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।